मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उत्तर भारतात फारसे WD सध्या नाही आहेत. तरी देखील थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये तयार कशी झाली, तर याचं मुख्य उत्तर असं आहे की जेव्हा दक्षिणायन सुरू होतं तेव्हा रात्र मोठी आणि दिवस लहान होतो. सूर्याचा किरणांचा प्रभाव हा सरळ रेषेत नसतो आणि त्यामुळे उष्णतामानामध्ये घट होत असते. एकूणच हे मुख्य कारण आहे. आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रात नसते, म्हणजे निरभ्र अशा प्रकारचं आकाश तयार होतं आणि त्यामुळे एकूणच जी काही अनुकूलता आहे ती हवामानात तयार होते, उष्णतामान घटते आणि त्यालाच जर काही प्रमाणामध्ये उत्तरेकडील वारे कारणीभूत ठरले तर उत्तरेत असलेल्या बर्फवृष्टीमुळे जे यापूर्वीच्या WDमुळे झालेली असते आणि त्यामुळे थंडगार हवेचे झोत हे उत्तरेकडून येत असतात आणि पर्यायाने थंडीची लाट तयार होते. आता थोडी ढगाळ परिस्थिती महाराष्ट्रामध्ये बंगालच्या उपसागरात तयार होणाऱ्या वेगवेगळ्या सिस्टममुळे तयार होणार आहे आणि पर्यायाने थंडीचं प्रमाण कमी होण्याची शक्यता आहे. ताज्या घडामोडीनुसार आपण बघतो की एक सिस्टम सायक्लोनिक सर्क्युलेशनची अरबी समुद्रामध्ये आहे, दुसरी नव्याने या ठिकाणी आकार घेते, तर एक पूर्व भारतामध्ये आहे. या 3 सिस्टम सध्या कार्यरत आहेत. साधारणपणे या सिस्टमकडून लवकरच डिप्रेशन, डीप डिप्रेशन आणि वादळाची शक्यता आहे. की 18 नोव्हेंबरपर्यंत जो अंदाज होता त्यामध्ये महाराष्ट्रावर या नवीन वादळी सिस्टमचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस पडेल अशा प्रकारचा अंदाज तयार झाला होता आणि जवळपास मध्य प्रदेशपर्यंत हे वातावरण दाखवण्यात आलेलं होतं. मात्र या अंदाजात आता बदल होतो आहे आणि आता नव्याने जे काही अंदाज व्यक्त केले जात आहेत त्यामध्ये ही सिस्टम बंगालच्या उपसागराच्या पूर्व किनारपट्टीवर धडकून ती पूर्व भारताकडे निघून जाईल, बांगलादेशकडे, असा साधारणपणे अंदाज तयार होतोय. आपण साधारणपणे बघतो की चीनच्या समुद्रातून जे काही बाष्प आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये बंगालच्या उपसागरात येते आणि ते दक्षिण भारतावर परिणाम करते. यातूनच आपल्याला भविष्यामध्ये कमी दाबाचं क्षेत्र किंवा डिप्रेशन, चक्रीवादळ तयार होण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होणार आहे. आपण या ठिकाणी बघतो की जे काही मॉइश्चर आहे किंवा बाष्प आहे जे वेगवेगळ्या प्रकारच्या वादळी सिस्टम तयार करतं, त्याच्यासाठी अनुकूल स्थिती आता सध्या या भागामध्ये आहे आणि यातून थोडा परिणाम आपल्याला दक्षिण भारतामध्ये होताना दिसतो. यातूनच अनुकूल स्थिती निर्माण होऊन कमी दाब, डिप्रेशन, वादळं तयार होत असतात आणि त्या वादळांचा परिणाम आपल्याला आता बघायला मिळू शकतो काही दिवसामध्ये. आपण जर मिनिमम टेम्परेचर, थंडी संदर्भातला अंदाज बघितला तर सध्या हलक्या स्वरूपाची उत्तरेकडून म्हणजे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचा उत्तरेकडील भाग, मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या स्वरूपाची थंडी आहे. यामध्ये आता घट होत जाणार आहे आणि आजपासूनच जवळपास थंडीचं प्रमाण कमी झाले. उद्यापासून या थंडीच्या प्रमाणामध्ये आणखी घट होईल आणि जवळपास ही घट 27 तारखेपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 28ला पुन्हा थोडी हलकी थंडी जाणवायला लागेल. 29, 30 आणि 1 डिसेंबरच्या दरम्यान पुन्हा थंडीची लाट सुरू होणार आहे. 1 डिसेंबरला पुन्हा आपल्याला तीव्र थंडीची लाट म्हणजे 8 अंशापर्यंत पुन्हा महाराष्ट्रामध्ये थंडीचं प्रमाण येणार आहे. त्यामुळे वातावरणीय बदल हे काही कालावधीसाठी फक्त आहेत. GFS मॉडेलने फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रामध्ये दाखवलेलं नाही आहे. मात्र एक सिस्टम 27 तारखेला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला आकार घेईल आणि ती मध्य बंगालच्या उपसागरातून पूर्व भारताकडे जाईल अशा प्रकारचा फक्त अंदाज दिलेला आहे. GFSच्या या व्हर्जननुसार आपण जर धावता अंदाज घेतला तर साधारणपणे आपल्याला माहिती आहे की एक वादळी सिस्टम 25च्या दरम्यानच तयार होईल बंगालच्या उपसागरामध्ये. तर या मॉडेलने तरी तीव्र स्वरूपात ही वादळी सिस्टम तयार होऊन पूर्व भारताकडे जाण्यासाठी 27, 28, 29 असा अंदाज दिलेला आहे.
आपण ECMWF मॉडेलचा जेव्हा एकत्रित अंदाज बघतो तेव्हा मात्र आपल्याला दिसतंय की ही जी वादळी सिस्टम बनणार आहे ती या भागामध्ये बनून तिचा मार्ग अशा प्रकारचाच असण्याची शक्यता अनेक मॉडेल दाखवू लागले आहेत. भारतावर किंवा खास करून महाराष्ट्रामध्ये याचा फार परिणाम होणार नाही. आपण दक्षिण भारतातील या भागामध्ये केवळ त्याचा परिणाम दिसतोय. आज देखील आणि उद्या देखील महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती काही भागात तयार होईल, परंतु त्याचा फार परिणाम होईल असं वाटत नाही. 25 तारखेला अतिशय तुरळक अशा प्रकारचं वातावरण सुरुवातीला ढगाळ स्वरूपाचं म्हणजे सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तयार होईल. तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो. 26 तारखेला हेच वातावरण थोडं रायगड, रत्नागिरी, साताऱ्याकडे सरकू शकतं आणि याचा हलका परिणाम काही भागात जाणवू शकतो. 27 तारखेला थोडं पालघर, डहाणूच्या भागात ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे. याच दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये सिस्टम आकार घेईल असा अंदाज आहे. आपण 28 तारखेला बघतो 2 सिस्टम आकार घेत आहेत, एक केरळच्या दरम्यान तर एक बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान. 29 तारखेला या दोन्ही सिस्टम अस्तित्वात आहेत. 30 तारखेला केरळजवळील सिस्टम कमजोर होईल, परंतु बंगालच्या उपसागराकडील सिस्टम ही विशाखापट्टणमकडे लँडफॉल होण्याकरता येईल आणि दरम्यान तिची गती किती